मध्ये चला वेळ लगेच आपण लगेचच मॅचला सुरुवात करूया. अंपायर आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. अशोक आले त्या दरम्यान सलामीवीर फलंदाज आणि अशोक सोबत मयुरेश आणि सागर पाटीलचं पहिलं षटक आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलाय. सामन्याला आपण करतो सुरुवात. 5 ओव्हरची देखील मॅच असणार आहे आणि चांगला खेळ चांगला क्रिकेट नक्कीच तुम्हाला या पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. बाली ट्रॉफीचा बघतो आपण. आजचा 8वा दिवस आहे. आज देखील भरपूर चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. अशोक साकी गेंदला पहिला चेंडू, पहिलाच बॉल खराब होता आणि त्याच्यावरती हा मोठा फटका येत असताना आजची सुरुवात मात्र भरपूर चांगली झाली आहे. षटकारानं आता नक्कीच आगाज केला अशोकनं. आज के दिन की बल्लेबाज अशोक ने पहली गेंद के ऊपर सिक्सर लगाया है. तो आज के दिन की शुरुआत होती हुई नैती स्पोर्ट्स गणेशपुरी वर्सेस इनके खंडवाल के बीच में ये मुकाबला जो अभी अभी शुरू हुआ. पहली गेंद के ऊपर बहुत ही बेहतरीन तरीके से इस गेंद को बाउंड्री के बाहर भेज दिया वहां पर बल्लेबाज अशोक ने. नित्यसाई क्रिकेट संघ गणेशपुरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दरम्याने पहिल्याच चेंडूवरती हा षटकार येत असताना अशोकनं सुरुवात धमाकेदार केली आहे 8व्या दिवसाची आणि हा पहिला सामना आणि पहिला चेंडूवरती हा पहिला सिक्सर आलाय. दबाव असेल गोलंदाजावरती. ज्या अनुषंगाने सुरुवात केली अशोकनं. बाकुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. खरा फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. कदाचित जल होऊ शकला असता. आउटफील्ड फास्ट चेंडू मध्ये भरपूर वेगानं चाललाय. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाच्या इथं धावा मिळत असताना अशोकला पूर्णच्या पूर्ण 4. बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिली इस वक्त अशोक द्वारा. पहली 2 गेंदें और उस पर 10 रन बटोरे. कल के दिन भी हमने देखा जब जय दुर्गा बी के लिए खेले तो बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी वहां पर अशोक ने. तो वध विकेटनं अजून एक फटका हवेत आहे. आता मात्र मिसामिंग शॉट प्रॉपर आहे. नक्की चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असं वाटलं की षटकार मात्र जाईल. मात्र तेवढा चांगला हा फटका आणि हा देखील चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. का बॅटिंग करत असताना अशोक या मॉर्निंगच्या पहिल्याच मॅच मध्ये अक्षरशः नक्कीच चांगला खेळ तो करतोय. हा षटकार दुसरा या इनिंगचा. कमाल की बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही इस वक्त अशोक द्वारा. पहली गेंद पर सिक्सर, बाउंड्री, फिर सिक्सर. बहुत ही बेहतरीन शुरुआत यहाँ पर अपनी टीम को दिलाई है बल्लेबाज अशोक ने. वैसे भी अगर हम अशोक की बात करें तो एक बेहतरीन बल्लेबाज है. सोना देवी टेमगर, विहान मीत कुमार, नाना स्पोर्ट्स और इस सीज़न वो जय दुर्गा बी के लिए खेल रहे हैं. और इस ग्राउंड पर उनके काफ़ी बेहतरीन रिकॉर्ड है. वो मुकाबला कौन भूल सकता है अंजुमन ट्रॉफी का, जब उन्होंने साहिबान फक्की को गोल्डन 6 लगाया था और वो मैच सुपर ओवर में चले गया था. सोना देवी वर्सेस बी इंडियन का वो मुकाबला. ग्रेट बॅटिंग, प्रतिम बॅटिंग करत असताना दरम्यान अशोकला मैदानाचा नक्कीच चांगला अभ्यास आहे. कारण का सिटी फॉर्मॅटमधून तो खेळला आहे आणि आता मात्र आपल्या गावासाठी ग्रामीण फोडमधून देखील त्याचा आपल्याला धमाकेदार खेळ पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 16 वरती. एक जेल देखील अशोकचा मात्र दुसरा चेंडूवरती ड्रॉप केला होता. त्याच्यानंतर मात्र काही आक्रमक फटके येत असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर बॅक शॉट, पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अशोकच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 16 वर आहे. षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू आहे. आताचा चेंडू चांगला आहे. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा टॉस होत असताना, बाउन्स होत असताना चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. कमबॅक करत असताना बॉलर देखील संघाची धावसंख्या 16. षटकातील पुढील चेंडू
ओव्हर द विकेट ना. आदरमानचा फटका चांगला आहे. इनसाइड आउट पाठवला चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हेरी गुड बॅटिंग. अशोकची चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. हा चौकार येत असताना दुसरा. संघाची धावसंख्या एकूण 20. आदरमानचा हा चेंडू आपल्याला व्हाईट बॉल पाहायला मिळणार आहे, कारण का जास्त नक्कीच बाउन्स होत असताना अंपायर सांगत असताना 1/4 ओव्हरचा इशारा अंपायरचा देखील देत असताना एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती 21 धावा. 21 इन बोट. 21 धावा स्कोर बोर्डवरती. अशोकची दुबादार फलंदाजी. अजून एक फटका चांगला आहे सँडन चिलीवर. हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर. बरोबर नक्कीच आमच्या व्हीआयपी ड्राईव्ह वरती. बिग हिट 6. व्हेरी गुड बॅटिंग. पर इस वक्त सागर पाटिल का जहां पर बल्लेबाज अशोक ने बहुत ही कमाल की बल्लेबाजी की और 27 रन खर्च किए गेंदबाज सागर ने. एक फ्लाइंग स्टार्ट इस वक्त मिला है नियति स्पोर्ट्स साई गणेशपुरी को. जिस तरह से यहाँ पर हम देख रहे हैं कि इस वक्त बल्लेबाज अशोक ने इस पहले ओवर में बल्लेबाजी की, जहाँ पर 3 सिक्सर लगाए पहले ओवर में और 2 बाउंड्री. तो बहुत ही महंगा खर्चीला ओवर यहाँ पर अब जाकर समाप्त हुआ है सागर का. पहिल्या षटकामध्ये आदरमान इरादा स्पष्ट केला आहे अशोकनं, कारण का ग्रामीण गटातून आपण खेळतो. आणखीच सकाळची ही पहिलीच मॅच आहे. एक मोठी धावसंख्या बनवून समोरच्या टीमवरती दबाव प्रेशर बनवण्याचा प्रयत्न असेल. आणि पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती 27 धावा. एक चांगली सुरुवात आदरमान मिळत असताना मैदानाच्या आतून. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. मॅच बॉल देखील येतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरच्या अखेरी संघाची धावसंख्या 27 आहे. मॉर्निंगची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन टीम मध्ये. जहेद जोशी सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या आपल्याला दरम्यान पाहायला मिळेल. साकिंग इनला मयुरेश पाटील सज्ज खेळण्यासाठी आता चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. चांगली लेंथ आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण 27 खर्च केले आणि आता मात्र इथनं चांगला खेळ करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल एनके स्पोर्ट्स खांडवड टीमचा. संघाची धावसंख्या 27 आहे. अशोकने दरम्यान बघतो आपण पहिल्या षटकातील सर्व चेंडू तो खेळला आणि त्याने धावा बनवल्या 27. चांगली बॅटिंग गेली. जी बिल्कुल फ्लाइंग स्टार्ट यहाँ पर मिला है. जिस तरह से पहले ओवर में बल्लेबाज अशोक ने बल्लेबाजी की, लेकिन यहाँ पर जयेश की पहली गेंद अच्छी गेंद रही थी. दरम्यान टर्न केला फटका भरपूर सुंदर आहे. डीप मध्ये तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. डीप मिड विकेट मध्ये चेंडू चोचून फेक करेपर्यंत दावेतने एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे 28 धावा स्कोर बरोबरती आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 27 बनवल्या होत्या अशोकनं. जबरदस्त बॅटिंग गेली होती. जी बिल्कुल, जिस तरह से वहाँ पर सागर के सामने पूरी तरह से टूट पड़े थे, लेकिन पहली 2 गेंद यहाँ पर जयेश की बहुत बढ़िया गेंद. अब देखना है कि जयेश के सामने किस तरह से बल्लेबाजी करते अशोक. बागफोलला जाऊन स्लाइस करत असताना फटका भरपूर चांगला आहे. आउटफील्ड देखील फास्ट आहे. चेंडू भरपूर वेगाने चालला आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग करत असताना आता मात्र अशोकनं चांगला खेळ केला या मॅच मध्ये आतापर्यंत. कमाल की बल्लेबाजी यहाँ पर इस वक्त देखने को मिल रही है अशोक द्वारा. हर गेंद पर 6 और बाउंड्री आ रही है. इस चौके की मदद से स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 32 रनों पर. दूसरे ओवर का खेल हम देख रहे हैं और अब तक अशोक ने जो रन बनाए वो 30 रन. क्लास सिंगल बॅटिंग 32 धावा. या दरम्यान कंट्रोल शॉट नाहीये. मिस टायमिंग झालं शॉट. फिल्डर दूरवरनं आलेत. कॉलिंग नाहीये. दोघांमध्ये कॉलिंग नाहीये.
बॉलरने देखील प्रयत्न केला झेल घेण्याचा, फिल्डरने देखील प्रयत्न केला झेल घेण्याचा. मजरजी Yes. झेल घेण्यासाठी नक्कीच कॉलिंग असणं खूप गरजेचे असतं. यस नो वेट, आय विल टेक, माझा झेल मी घेऊ शकतो, या शब्दांचा वापर होणं गरजेचं असतं. जी बिल्कुल, जिस तरह से वहाँ पर फील्डर और गेंदबाज के बीच में कोई कमिटमेंट नहीं रहा था, हालांकि ये कैच होने चाहिए था. जिस तरह से यहाँ पर अशोक बल्लेबाजी कर रहे हैं, सिर्फ दिशा दिखाने की कोशिश की थी वहाँ पर, लेकिन मिस टाइम स्ट्रोक खेल बैठे वहाँ बल्लेबाज अशोक. जीवनदान यहाँ पर मिलता हुआ इस वक्त 1 रन आया इस गेंद के ऊपर. स्कोर 1 रन की मदद से अब जा पहुंचा है डबल 3, 33 रनों पर. सोबत विकेटनं दरम्यान पुन्हा फिल्डर आता मात्र उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली होती, दावेदनं एक सिंगल मेल. अशोकचा झेललेला असतो नक्कीच, जो झेल जो होता नक्कीच तो मात्र ड्रॉप झालाय, तो कदाचित महागात पडू शकेल. जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर अशोक बल्लेबाजी कर जिस तरह से अपनी टीम को शुरुआत दिलाई उन्होंने, ठीक. तो कहीं ना कहीं ये भारी पड़ सकता है उनका ये क्या छूटना. नक्कीच. आणि आपण बघतो दरम्यान मैदानामध्ये आतापर्यंत चांगला खेळ केला, खूप चांगली बॅटिंग केली. 34 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. षटकातील पुढील चेंडू तो मध्ये विकेटनं पोलचा, हा देखील फटका सुंदर आहे, फ्लॅट हेड शॉट होता, मात्र फिल्डिंग त्याच्याहून चांगली आहे. जी बिल्कुल, बहुत बढ़िया फील्डिंग वहाँ पर. लगभग अपनी टीम के लिए 5 रन बचाए वहाँ पर डीप में खड़े हुए खिलाड़ी जितेश ने. कमाल की फील्डिंग इस बार देखने को मिली. हालांकि स्ट्रोक बहुत बढ़िया लगाया था वहाँ पर अशोक ने, पुल किया था इस गेंद को, लेकिन कमाल की फील्डिंग रही वहाँ डीप में जितेश द्वारा. 2 ओवर की समाप्ति और स्कोर हम देखें तो बहुत बढ़िया नजर आता हुआ इस वक्त 35 रन. इस ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी देखने को मिली है गेंदबाज जयेश जोशी द्वारा. सिर्फ 8 रन खर्च के, लेकिन अभी भी हम ये कह सकते हैं कि अशोक वहाँ मौजूद है और विकेट भी नहीं गिरा है. जिस तरह से यहाँ पर पहले 2 ओवर में दोनों बल्लेबाजों ने बल्लेबाजी की और एक फ्लाइंग स्टार्ट दिलाया अपनी टीम को. ना गरजेचं होता. बघतो आपण एक चांगली दरम्यान सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. नित्यसाई गणेशपुरी टीमसाठी अप्रतिम गे करत असताना अशोकनं देखील भरपूर चांगली बॅटिंग केली आहे आणि मयूर पाटील देखील तेवढीच दर्जेदार बॅटिंग करतो. चला घाई करा आपली, जास्त वेळ घेऊ नका. 5 ओव्हरसाठी जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटं आपल्याला दिली गेलेली आहे, त्या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. पहिला पॉवर प्लेचा मध्ये नक्कीच आपण बघतोय बोलबाला राहिला, खास करून फलंदाजांचा, ज्या अनुषंगानं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. इथनं एनके स्पोर्ट्स खांडवाळला कमबॅक करावा लागेल, कारण का या जर धावगतीने धावा जर बनवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा नक्कीच सुरू झाला तर एक मोठी धावसंख्या आपल्याला कदाचित धावपलकावरती गणेशपूर टीमशी पाहायला मिळेल. इसके बाद जो होने वाला मुकाबला है, दोनों ही कैप्टन आपको टॉस के लिए बिल्कुल रेडी रहना है. आई देवी वड़ूनगर और कायरा स्पोर्ट्स खुनी के बीच में अगला मुकाबला रहेगा. दोनों ही कैप्टन आपको टॉस के लिए बिल्कुल रेडी रहना है. सुजित पाटील थर्ड ओव्हरमध्ये. चला घाई करा प्लीज. एनके खांडवाला आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वेळाची पाबंदी असणार आहे, तुम्हाला जो काय वेळ दिला त्याच वेळावरती इनिंग कंप्लीट होणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा टॉपेज आहे, जेलची पुन्हा संधी, पुन्हा 3 खेळाडू आले होते, मग आता कीपरने तिथं जेल फिनिश केला आहे. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. लागणारा हा पहिला धक्का. आता मात्र बाद होते फलंदाज अशोक, या दरम्यान बाद होत असताना खेळाडू बाद. जी बिल्कुल, यहाँ पर पहला विकेट गिरा है और अशोक की पारी इस वक्त समाप्त होती हुई. बहुत बढ़िया गेंद रही थी वहाँ पर गेंदबाज सुजीत पाटिल जो हमारे स्पॉन्सर भी है, और बीपीएल में भी हमने देखा था कि इनके खांडवाल उनकी टीम खेली थी, लेकिन यहाँ पर पहले गेंद के ऊपर विकेट हासिल किया है सुजीत पाटिल ने, वो भी बड़ा विकेट. जिस तरह से बल्लेबाज अशोक बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन आउट होने से पहले अपना काम किया अशोक ने. 32 रनों की एक शानदार पारी खेली उन्होंने. जितू भोपी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3रा क्रमांकावरती आलेत. सुजितनं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. नेक्स्ट बॉल, राऊंड विकेटना फटका तर सुंदर खेळले. तिकडे फिल्डर आहेत उपस्थित, जेलची देखील संधी असेल. 1 मोर विकेट डाऊन. मयूरला देखील परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दोन्ही सलामीवीर आता मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये बोलबाला नक्कीच मयूर आणि अशोकचा राहिला. मात्र आता इथनं अप्रतिम कमबॅक करत असताना सुजित पाटीलजी भरपूर चांगली गोलंदाजी. एनके स्पोर्ट्स खांडवाल देखील मॅचमध्ये कमबॅक करत असताना दुसरा धक्का गणेशपुरी टीमला.
तो बैक टू बैक यहाँ पर दो गेंदों पर दो विकेट Check, हासिल की yes. वहाँ पर गेंदबाज हेलो, सुजीत पाटिल हेलो। ने। बहुत बढ़िया यहाँ पर गेंदबाजी देखने को मिली, पहले अशोक और उसके बाद अब मयूर, हेलो, दोनों ही हेलो, बल्लेबाजों को हेलो। यहाँ पर डगआउट की तरफ वापस भेजा है। तीसरे ओवर की बहुत ही शानदार यहाँ पर शुरुआत दिलाई है गेंदबाज सुजीत पाटिल ने। अब दोनों जो बल्लेबाज है, दोनों फ्रेश बल्लेबाज है। जीतू भोपी और विशाल, अब ये दोनों ही बल्लेबाज नेक्स्ट बॉल, हॅट्रिक बॉल आहे. गोलंदाजी आपल्याला दरम्यान चांगली पाहायला मिळते, मध्ये लाईन खराब आहे, चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. अंबरचा इशारा वाईट बॉल येत असताना एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 36. 36 धावा आपल्याला दरम्यान स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मार्गस्थ असताना बघतो आपण सुजितनं आतापर्यंत इम्प्रेस केलाय. त्यानं भरपूर सुंदर गोलंदाजी केली. कमबॅक करणारी आपल्याला दरम्यान बॉलिंग पाहायला मिळते एनके स्पोर्ट्स खांडवल संघासाठी. मॉर्निंगचं सेशन आहे, नक्कीच आता मग 12 देखील बसतायत. दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर सुजीत द्वारा देखने को मिल रही है। पहली दो गेंदें जिस पर विकेट हासिल की, और ये गेंद तो बहुत ही शानदार गेंद रही थी। कमाल की गेंदबाजी यहाँ पर देखने को मिलती हुई सुजीत द्वारा। अप्रतिम गोलंदाजी, मॅचमध्ये कमबॅक करणारी ही बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटने समोर खेळले, ड्राईव्ह करत असताना तिकडे फिल्डर उपस्थित आहे डीपमध्ये. फिल्डिंग चांगली होती मिड ऑफच्या दिशेनं. दहावीतनं फक्त सिंगल मेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 37 इन अ बोट. 37 धावा स्कोर बरोबरती आहेत. मजरजी या षटकामध्ये नक्कीच कमबॅक केला एनके स्पोर्ट्स खांडवलनं, ज्या अनुषंगानं आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते नक्कीच सुजित पाटीलची. नेक्स्ट बॉल, कमी केली गती टर्न करत असताना आठव्या बॅट डाऊन साईडला कॅच होतं. धावचीची संधी असेल की काय, फेक तर बरोबर आहे, रनआउटची विकेट येणार की काय, संभायचं आहे. नक्कीच आपण बघतोय अंपायरनं तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली आहे. आपण लगेच जाऊया कंट्रोल रूममध्ये. प्रथमेश तिकडे आहेत आमचे ऑफिशियल ऑपरेटर्स. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून डिसिजन लगेचच तुम्हाला स्क्रीनवरती नक्कीच स्लो मोशन, अल्ट्रा स्लो मोशन पाहायला मिळेल. आणि बघूया खेळाडू दरम्यान सुरक्षित आहेत की त्यांना यावं लागेल मैदानाच्या बाहेर. प्रयत्न भरपूर चांगला इथं केला गेलाय. डिसिजन काय तो बघूया. बघा प्रत्येक अँगलनं हा तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळेल. व्हेरी गुड जॉब, व्हेरी गुड जॉब प्रिन्स मूवी. सगळे आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन, ऑपरेटर अफाट मेहनत घेत असताना या स्पर्धेसाठी. आणि हा वैशिष्ट्य बाली ट्रॉफीचा आहे. स्लो मोशनमध्ये, अल्ट्रा स्लो मोशनमध्ये नक्कीच दाखवलं जातोय. डिसिजन क्लोज आहे. बघूया अंपायर काय निर्णय देतील. आउट. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर लगातार देखने को मिल रही है सुजीत पाटिल द्वारा। एक और बल्लेबाज इस वक्त डगआउट की तरफ वापस जाता हुआ इस वक्त आउट हुए बल्लेबाज विशाल। जितेंद्र तुमरा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सुरुवात एक अप्रतिम झाली होती. अशोकनं भरपूर चांगली सुरुवात करून दिली मैदानाच्या आतमध्ये गणेशपुरी टीमला. आता त्याच्यानंतरची गोलंदाजीनी हा षटक जो सुजित पाटीलचा आहे हा अप्रतिम आहे. टर्निंग पॉईंट या मॅचचा आहे. ज्या अनुषंगाने आपल्याला बॉलिंग पाहायला मिळतं. विकेट टू विकेट इथनं नक्कीच बॉलिंग केली जाते. आणि क्लायमेटचा जर आपण विचार केला तर आज ढगाळ वातावरण आहे आणि आज कदाचित बॉलरांचा दिवस असू शकेल की काय, या अनुषंगाने आपण आजच्या दिवसाकडे बघूया. नेक्स्ट बॉल. या दरम्यान क्षण केला फटका हवेत आहे. तिकडे फिल्डर उपस्थित नाही येत असते तरी मात्र चेंडू त्यांना बीट करून गेला असता बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटच्या दिशेने मात्र येतोय हा भव्य षटकार. बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर इस वक्त आता हुआ। अच्छी गेंदबाजी कर रहे थे यहाँ पर गेंदबाज सुजीत पाटिल, लेकिन ये जो गेंद रही थी बहुत खराब गेंद रही थी, जहाँ पर बल्लेबाज जीतू भूपी ने बहुत ही बेहतरीन तरीके से इस गेंद को बाउंड्री के बाहर फेंक दिया 6 रनों के लिए। सिक्सर की मदद से स्कोर अब तेजी से आगे दौड़ता हुआ 43 पर।
पुढच्या मॅचच्या टॉससाठी दरम्यान दोन्ही टीमचा कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे. लगेचच पुन्हा एकदा आपल्याला ग्रामीण गटातून ह्या पुढची देखील मॅच पाहायला मिळेल. यस मजर खान आपण लगेचच अनाउन्समेंट करायची आहे. डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिपोर्ट करायचा आहे. इसके बाद जो होने वाला मुकाबला है आई देवी वड़ीनगर और कायरा स्पोर्ट्स खूनी के बीच में रहेगा. दोनों कैप्टन टॉस के लिए आना है. ग्रामीण फॉर्मेट का ये मुकाबला रहेगा. खूनी के कैप्टन आ चुके हैं. दोनों कैप्टन इस वक्त आ चुके हैं. दोनों ही कैप्टन आपको डबल ए टॉस बॉक्स में जाकर बैठना है. 3 ओवर की समाप्ति और स्कोर हम देखें तो 43. पिछले ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी देखने को मिली है. गेंदबाज सुजीत द्वारा जहाँ पर सिर्फ 8 रन खर्च की और 2 विकेटें हासिल की. अगर हम पहले ओवर को निकाल दें तो दोनों गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की है. जयेश जोशी उन्होंने भी 8 रन खर्च किए और सुजीत ने भी 8 रन खर्च किए. लेकिन पहले ओवर में बहुत ज़्यादा रन खर्च कर बैठे थे सागर पाटिल, जहाँ पर अशोक ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी. वॉइस ऑफ ठाणे जिला सिद्दीक भावे सर भी हमसे जुड़ते हुए. वेलकम भावे सर, आपका स्वागत है, आपका इस्तकबाल है. बाली ट्रॉफी 2022 में आज का ये 8वां दिन और पहला मुकाबला इस वक्त चलता हुआ नेती स्पोर्ट्स साई गणेशपुरी के बीच और इनके खंडवाल के बीच में ये मुकाबला चलता हुआ. योगेश चौथे ओवर में गेंदबाजी के लिए आते हुए, जबकि 3 ओवर की समाप्ति पर एक अच्छा टोटल अब तक बना लिया है. 43 सामना करेंगे वहां पर बल्लेबाज जितेंद्र तुमड़ा. अब देखना है किस तरह से यहाँ पर बल्लेबाजी होती हुई, क्योंकि अभी भी यहाँ से 2 ओवर का खेल बचा हुआ पहली इनिंग की समाप्ति के लिए. गेंदबाजी के लिए चौथे ओवर में अब योगेश आते हुए. समय के मामले में सहयोग करना है आपको. तुरंत ही गेंदबाजी की शुरुआत करनी है. योगेश पहली गेंद वहां पर स्लैश किया इस गेंद को और देखना है गेंद इस बार जाएंगी बाउंड्री के बाहर. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक वहां पर इस वक्त बल्लेबाज जितेंद्र के बल्ले से आता हुआ. एक्स्ट्रा कवर की दिशा में इस गेंद को खेल दिया 6 रनों के लिए. बेहतरीन बल्लेबाजी यहां पर देखने को मिल रही है. पहली गेंद योगेश की हाफ वॉली पर लेकर इस गेंद को एक्स्ट्रा कवर के ऊपर से फेंक दिया है 6 रनों के लिए. इस बार देखना है वहां पर हुक किया इस गेंद को डिप में, वहां खिलाड़ी मौजूद है. अब जाकर गेंद को फील्ड किया, उसी बीच वहां पर दूसरे रन के लिए पलट चुके हैं दोनों ही बल्लेबाज. हल्की सी शॉर्ट गेंद थी और कंट्रोल हुक स्ट्रोक खेला वहां बल्लेबाज जितेंद्र ने. 2 रन इस गेंद के ऊपर. स्कोर 2 रनों की मदद से अब 51 पर जा पहुंचा है. 50 कंप्लीट झाली आहे. चांगली धावसंख्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते निता साई स्पोर्ट्स क्रिकेट संघ गणेशपुरीची. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथं कमबॅक देखील एन के स्पोर्ट्स खांडेवालनं भरपूर सुंदर केला. पहिल्या ओव्हरमध्ये 27 होत्या मजरजी. त्याच्यानंतर खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर जयेश जोशी और सुजीत ने गेंदबाजी की है. इस बार अच्छी गेंद वहां पर विकेटों के ऊपर से ये गेंद निकल गई. ऑन साइड में खेलने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने, लेकिन बेहतरीन गेंद वहां पर इस बार रही है योगेश की. पहली गेंद के ऊपर सिक्सर लगा, उसके बाद 2 बेहतरीन गेंद की उन्होंने. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. एक बार फिर से अच्छी गेंद वहां पर देखना है. फिर से वहां पर बल्लेबाज ने स्लाइस किया इस गेंद को, लेकिन एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर. दिनेश चौगले इस वक्त हमसे जुड़ते हुए अगले मैच में एक्शन में दिखेंगे वड़ीनगर से खेलते हुए. हालांकि एक बेहतरीन क्रिकेटर है. चैलेंज स्पोर्ट्स के लिए भी काफ़ी वक्त तक उन्होंने क्रिकेट खेला और जो पिछला महापौर चषक रहा था उसमें भी वो चैलेंज स्पोर्ट्स के लिए खेल रहे थे. तो एक बेहतरीन ऑलराउंडर है दिनेश चौगले. अगले मुकाबले में एक्शन में दिखेंगे. स्कोर अब तक जो हुआ है वो
52 52 रन। जीतू भोपी सामना करेंगे इस बार योगेश का। इस बार ऑन साइड में फिर से खेलने की कोशिश की वहां बल्लेबाज ने, लगभग छठे स्टंप की गेंद को ऑन साइड में मोड़ने की कोशिश की थी वहां बल्लेबाज ने। एक और अच्छी गेंद वहां पर इस बार योगेश द्वारा। अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते। विकेट टू विकेट ही बॉलिंग नक्कीच तुम्हाला ॲक्शन रिप्ले दाखवलं जातोय। व्हेरी गुड कमबॅक एनके स्पोर्ट्स खांडवळ। इस बार हुक किया इस गेंद को और देखना है गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। बहुत बढ़िया स्ट्रोक इस बार आता हुआ जीतू भोपी के बल्ले से, गेंद को भेज दिया है बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। व्हेरी गुड शॉट आणि की ॲक्शन रिप्ले सोबत विकेट आले। बॉलर अकुट टपासा होता, पूल केला आणि पूर्ण हा शॉट खेळले आणि चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 58। अच्छा टोटल अब तक यहाँ पर बना ली है। जिस तरह से हम देख रहे हैं कि 58 रन बन चुके हैं, अभी भी यहाँ से 1 ओवर का खेल बचा हुआ है। दोनों ही बल्लेबाज इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे, जितेंद्र और जीतू। जीतू अब तक 2 सिक्सर लगा चुके हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाजरीन। बाली ट्रॉफी 2022 में आप सभी का हार्दिक स्वागत है। अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। डबल ए भारत गैस टॉस बॉक्स, आई गावदेवी वडूनगर और कायरा स्पोर्ट्स खूनिंग। देखिए सुजीत और विवेक पाटिल फैम टीम है एनके खंडवाल, और गेंदबाजी के लिए स्वयं हमारे सेकंड प्राइज स्पॉन्सर ग्रामीण के सुजीत पाटिल मोर्चे पे लगाए गए। पहले ओवर में भी अच्छी गेंदबाजी की थी, पेशे से इंजीनियर है। बढ़िया गेंद मोमेंट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास, बहुत खूबसूरत गेंद। आज आसमान में बादल छाए हुए, टेनिस क्रिकेट में अल्ताफ बाली छाए, बाली ट्रॉफी चाहिए, पॉइनियर छाई हुई है। आज मौसम ने भी करवट ली है। सुजीत पाटिल, बहुत बढ़िया गेंद, एज एंड गॉन। क्या बॉलिंग कर रहे हैं सुजीत पाटिल। ग्रेट बॉलिंग। जितेंद्र तुंबडा बाद झालाय। अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते। अक्षरशः नक्कीच दरम्यान थांबून ठेवलं जे आपण बघतो त्यावेळेस टीमला गरज होती, त्यावेळेस अप्रतिम गोलंदाजी सुजित पाटीलची आपल्याला पाहायला मिळते। व्हेरी गुड बॉलिंग। कमाल की गेंदबाजी कर रहे सुजीत पाटिल। पहले ओवर में भी उन्होंने 8 रन देकर 2 विकेटें ली थी, और गिरने वाले 3 विकेटें अब तक वो ले चुके, और एक बैट्समैन रन आउट। विवेक पाटिल उनके जो भाई हैं वो बहुत ही महान क्रिकेटर बैट्समैन हैं, लेकिन इस वक्त बाली ट्रॉफी में जलवे चलते हुए सुजीत पाटिल के, जो हमारे ग्रामीण फॉर्मेट के सेकंड प्राइज स्पॉन्सर भी हैं। मुकाबला चलता हुआ यहाँ पर गणेशपुरी बनाम एनके खंडवाल के बीच में। सुजीत पाटिल, नए बैट्समैन संदेश आए हैं। स्कोर है 58 रन। ओवर नंबर 5 और आखिरी ओवर का खेल चलता हुआ। इस मर्तबा क्रीज में पीछे गए, खींच के मारा है, फुल पावरफुल 6 रन। इसे कहते हैं राहुल, इंतजार करना और वार करना। नक्कीच वेट अँड वॉच क्रिकेट। थांबले, बघितला दरम्यान चेंडूची लेंथ कुठे आहे आणि या दरम्यान चेंडूला पाठवून दिला मिडी विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर।
हा षटकार येत असताना षटकाराच्या मदतीनं स्कोर जाऊन पोहोचला आहे 64. 64 रन। आज पूरे आसमान में बादल छाए हुए हैं, मौसम ने भी करवट ली है। आज तापमान भी कम लग रहा है और ठंडी हवा के झोंके बह रहे हैं। हमारे बीच मैच रेफरी अजीम अब्दुल्ला है, नईम भाई जैब करबे हैं, रसम है, उसामा जूनियर, रमीज रईस और हम्माद अंसारी, सुजीत पाटिल। ओह क्या गेंद घूमी है, क्या घूमी है, खतरनाक ऑफ ब्रेक, लेग बाय का इशारा। बॉलिंग बहुत ज़बरदस्त रही है सुजीत पाटिल की। विकेट टू विकेट गोलंदाजी आतापर्यंत सुजितने केली आहे या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 27 होत्या साहेबा, त्याच्यानंतर जो कमबॅक केला एनके स्पोर्ट्स कांडवलनं तो मात्र लाजबाब आहे. पैंसठ रन सुजीत पाटिल। नीची गेंद रही, फिर बीट किया। कमाल की बॉलिंग हो रही है सुजीत पाटिल की तरफ से। आप देख रहे हैं बाली ट्रॉफी 2022 आए दिन बाहर के भारत का सुपर से ऊपर शो मॉर्निंग सेशन में आप सभी का इस्तकबाल। फिर से ऑफ कटर, क्या गेंदों को घुमा रहे हैं, कमाल की बॉलिंग कर रहे हैं, बाई का इशारा। और कुल मिलाकर गणेशपुरी ने बनाए 66 रन, 67 की चुनौती रखी है एनके खांडवाल के सामने। आइए दोस्तों, इस वक्त हम डबल ए भारत गैस टॉस बॉक्स में, जिसे स्पॉन्सर किया है गैस सिलेंडर दुनिया का बेताज बादशाह असफर बुनीचकर और एक्स मेयर जावेद दलवी साहब मेरे साथ अजय गरज जुड़ चुके हैं। और खोनी ग्राम रुपेश पाटिल साहब, आपसे निवेदन है कि आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं। वडूनगर के कैप्टन राहुल है मेरे साथ और खोनी के कैप्टन प्रमोद। मैच रेफरी अजीम अब्दुल्ला हमसे जुड़ चुके हैं। डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये पाहुण्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. ये देखिए, एक तरफ एबी स्पोर्ट, सॉरी, एक तरफ एबी और एक तरफ बाली ट्रॉफी, जिसकी धूम सारी दुनिया में मची हुई है। बाली ट्रॉफी, बाली ट्रॉफी कहना है खोनी के कैप्टन का, कायरा स्पोर्ट आया भी बाली ट्रॉफी है। आइए, टॉस विनिंग कैप्टन को हम रोलेक्स मेडिकेयर की ये किट बैग दे रहे हैं, मिनी किट बैग। और फाद दलवी और मनसब मुल्ला की देन रियल स्टील वसीम अंसारी की ये कैप आपको उड़ाई जा रही है। बहुत धन्यवाद रुपेश जी और आजिम अब्दुल्ला। टॉस कायरा एंटरप्राइजेस खोनी संघाच्या कर्णधाराने जिंकलेला आहे.
प्रमोद काय निर्णय? फिल्डिंग फर्स्ट. बाली ट्रॉफी 2022. बाली ट्रॉफी म्हणजे एक स्वप्नवत स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते स्वप्न तुमचं देखील पूर्ण होत आहे. किती आतुरता होती या स्पर्धेची? खूप आतुरता होती खेळायची. येस कॅप्टन जास्त काही बोलायला बघत नाहीत. तरी पण तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की म्हणजे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आज क्लाउडी कंडिशन्स आहेत. साधारणतः काय माइंडसेट असणार आहे गोलंदाजांचा आणि किती स्कोरपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल वडून वगैरे संघाला? कमीत कमी स्कोअरपर्यंत थांबवायचा प्रयत्न करणार. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आम्ही देतोय. मेरे साथ वडून होगर के कैप्टन राहुल हैं. राहुल, सबसे पहले ये बताइए कि आप कितना एक्साइटेड थे बाली ट्रॉफी में खेलने के लिए? एक्साइटमेंट है बच्चों में, 15 दिन से प्रैक्टिस कर रहे हैं, सब एक साथ है, एक्साइटमेंट है बैल. देखिए, टीम का बहुत बड़ा नाम भी है और टीम का काम भी बड़ा है इस सीज़न में. ये बताइए, आप टॉस जीतते तो क्या करते? फर्स्ट मैच था, फील्डिंग ही करते. लेकिन बल्लेबाजी दी गई है. ये बताइए कि फ्लाइंग स्टार्ट के लिए किन बैट्समैन पे डिपेंड करते? केतन है, प्रशांत है, धीरज है, गिरीश है. उम्मीद करें कि आपकी बल्लेबाजी जो फॉर्म में चल रही है इस सीज़न में, उसके जलवे हम देखने जा रहे हैं. ट्राई तो करेंगे ही. All the best. The news from the toss box is Kaira Sport Khoni won the toss, selected ball first, is back to the commentary box. थँक्यू सो मच सिद्दीक जिब्बाबे. थँक्यू सो मच अजय गरत. तर मॅचला होत्या दरम्यान सुरुवात. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू दरम्यान अपस्टिकच्या भरपूर बाहेर. एम्पायरचा इशारा व्हाईट बॉलचा. 67चं टार्गेट या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी एनके स्पोर्ट्स खांडवल संघाला. पहिलं षटक आहे गोलंदाज पांडुरंगचं. सौरभ आणि जितेश असे दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल. बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क या दरम्यान पुन्हा नाहीये आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. देखिए अजय, यहाँ पर जो लक्ष्य है वह है 67 रनों का. एक अच्छा टोटल बना लिया है. तच एक चांगलं टार्गेट सेट करण्यात आले. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय बॉलरच्या डोक्यावरून. चांगला फटका आहे. 2 खेळाडू पाठलाग करतायत. सुरेख क्रिकेट. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती. अजय, मुझसे अच्छा आप जानते हैं अबाउट एनके स्पोर्ट खंडवाल. इनके पास कौन से बैट्समैन हैं जो इस तरह के चेसिंग के माहिर हैं? खरं तर त्यांचे काही महत्त्वाचे खेळाडू संघामध्ये पाहायला मिळत नाहीत. विवेक पाटील जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि विनोद पाटील ते देखील संघात नाहीत. मात्र ही सलामीची जोडी फार महत्त्वाची आहे. सुरेख बॉल. यावेळेस पहा धावचीतची संधी गमावण्यात आलेली आहे. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती आणि आपण पाहतो की दोन्ही एंडला तिकडे संधी उपलब्ध झाली होती. 1 धाव अखेर कंप्लीट करण्यात आलेली आहे. धावसंख्या 5. जरूर काही महत्त्वाचे खेळाडू नाही आहेत संघात, परंतु जे यंगस्टर्स आहेत गीतेश, सौरभ सध्या खेळपट्टीवर आहेत. ह्या दोघांमध्ये भरपूर क्षमता आहे आणि जर क्षमतेनुसार कामगिरी केली तर चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अजय, जहाँ तक ताल्लुक है दोनों टीमों का, पावर प्ले दोनों टीमों के लिए इम्पोर्टेंट है क्योंकि यहाँ से खंडवा रनों के लिए जाएंगी और सुरेख गोलंदाजी. वारंवार खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत आणि समोर खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे फलंदाजांना. जर में गेंदबाजी हो रही है. बैट्समैन को मजबूर किया जा रहा है सीधे प्लेट से खेलने के लिए. सुरुवात थोडी खराब झाली होती गोलंदाज पांडुरंगची. पहिले 2 चेंडू वाईट हाताळले होते, मात्र त्यानंतर सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा देखील खोलवर टप्प्याचा बॉल स्वीप करायचा होता. बरोबर बॅटवर बॉल घेता आलेला नाही आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल केला गेला होता. फक्त 1 धाव मिळते. थोडी संत सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या 6. मात्र कुठलाही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाही आहे आणि अजूनही पहिलं षटक सुरू आहे. तंजीम गोरेकर हमसे जुड़ चुके हैं. आपका इस्तकबाल है. वेलकम. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र स्क्वेअर मारा. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल वाईट घोषित केलाय पंचांनी. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता 7 वर जाऊन पोहोचली. अजूनही 60 धावा येथून विजयासाठी बनवायचे आहेत एनके स्पोर्ट्स खांडवळ संघाला. विवेक पाटील अँड सुजित पाटील फेम टीम.
पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलणं गरजेचं आहे. तोच प्रयत्न होतोय. स्विचिटचा वापर केलाय मात्र अचूक टायमिंग साधता आलेलं नाहीये. शॉर्ट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अशोककडून फक्त एक धाव मिळेल. धीरे धीरे आस्किंग रन रेट बढ़ता हुआ एनके खांडवाल के लिए. देखिए सुजीत पाटिल ने जो बॉलिंग की थी वो लाजवाब थी. सिर्फ 2 गेंदें उनकी हम निकाल दें जिस पर 2 बड़े स्ट्रोक आए तो कहना होगा कि उनके जो ऑफ कटर थे वो बाएं हाथ के बैट्समैन के लिए काफ़ी घातक रहे थे. यावेळेस बाहेरची कट लागली आहे. विकेट किपरला बॉल बीट करू शकलेला नाहीये. कुठलीही धाव मिळणार नाहीये. फार दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या मेरिटवर हा फटका नव्हता आणि याचबरोबर हे षटक समाप्त झालंय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पांडुरंगच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावसंख्या बिनबाद 8. NK स्पोर्ट्स खांडवळ. सुजित पाटीलने निश्चितच अप्रतिम गोलंदाजी केली. तब्बल 3 फलंदाजांना बाद केलं आणि 2 षटकांमध्ये फक्त 16 धावा खर्च केल्या. मात्र इतर जे गोलंदाज होते विशेषतः पहिल्या षटकामध्ये सागर पाटीलने भरपूर धावा खर्च केल्या आणि सागर पाटील एक चांगला फलंदाज देखील आहे. तर तो फलंदाजीला येणं बाकी आहे. निश्चितच ज्या धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत त्या धावा व्याजासकट वसूल देखील कराव्या लागणार आहेत. पण त्याआधी सलामीवीरांकडून भरपूर अपेक्षा आहेत. मजबूत पायाभरणी करणं गरजेचं आहे. देखिए आज ये 4 ओवर बचे यहाँ से 59 रन. जो आस्किंग रन रेट है वो 15 को छू रहा है. तो यहाँ से बल्लेबाजों को तो गेयर बदलना होगा अगर मैच में रहना है. और दूसरा जो पावर प्ले का ओवर है वो दोनों टीमों के लिए बहुत इम्पोर्टेंट है लेकिन एनके खांडवाल के लिए ज़्यादा, क्योंकि यहाँ से आप रन के लिए नहीं जाते हैं तो फिर आप और कठिनाइयों में आ जाएंगे. काउंटर अटॅक तर करावाच लागणार आहे. त्याखेरीज दुसरा कुठला पर्याय देखील उपलब्ध नाही आहे. कारण टार्गेट फार मोठं वाटायला लागले आणि मोठंच टार्गेट आहे. त्यामध्ये देखील आपण पाहतो की पहिल्या षटकामध्ये फार कमी धावा फलंदाजांनी बनवल्यात. 4 षटकांमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके आता इथे खेळणं गरजेचं असणार आहे NK स्पोर्ट्स खांडवळ टीमसाठी. अशोक आलाय. अशोकचा पहिला बॉल स्वीप करायचा होता. प्रीमेडिटेटिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक्झिक्युशन प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडूनं सुरुवात करतोय आपल्या षटकाला गोलंदाज अशोक जाधव. जितेश आणि सौरभ हे 2 सलामीवर सध्या खेळपट्टीवर. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस बॅटची आतली कडा लागली आहे. बॉल ट्रॅव्हल होतोय. वाईडी शॉट फाईन लेगला मिस फील्ड. मात्र डीप मधून खेळाडू आलेला आहे बॅकअप करण्यासाठी. धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि आता मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागणार आहे. फलंदाज धावबाद. पुल करायचा होता हा बॉल. अचूक टायमिंग अजिबात पाहायला मिळालं नाही. असं म्हणतात की मिस फील्डवर चान्स घेऊ नये. ते चान्स घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये फलंदाज अपयशी ठरतोय. जितेशची खेळी संपुष्टात आली आहे. पहिला धक्का लागलाय NK स्पोर्ट्स खांडवळ संघाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा. नवीन बॅटर योगेश. आक्रमक फलंदाजी करण्यासाठी खांडवळ संघाचे फलंदाज जरूर जाणले जातात. पण सुरुवातीच्या काही चेंडूंवर आपण पाहतोय की हवी तशी सुरुवात त्यांना करता आलेली नाही. आज कंडिशन्समध्ये देखील भरपूर मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळपासूनच अतिशय ढगाळ वातावरण आहे. पहिले 7 दिवसांमध्ये अशा प्रकारचं वातावरण अजिबात पाहायला मिळालं नव्हतं बाली ट्रॉफी 2022 मध्ये. पण आज जरूर क्लायमेट चेंज झालेलं आहे. पण तरी देखील जी खेळपट्टी आहे ती अतिशय दर्जेदार खेळपट्टी आहे आणि फलंदाज चांगल्या धावा येथे बनवू शकतात. आणि ते पहिल्या इनिंग्समध्ये या मॅचमध्ये आपण पाहिलंय. नित्यसाई गणेशपुरी टीमकडून विशेषतः अशोकनं खूप चांगली बॅटिंग केली. 32 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. फ्लाइंग स्टार्ट त्याने दिला होता आणि त्यामुळेच एक मोठी धावसंख्या त्यांना उभारता आली. प्रत्युत्तरात तशा प्रकारची फ्लाइंग सुरुवात पाहायला मिळत नाहीये NK स्पोर्ट्स खांडवळ टीमकडून. डावखुरा फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय योगेश. आणि आल्या आल्या एक मोठा फटका. बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. अप्रतिम शॉट. सिद्दीकजी अशाच प्रकारच्या फटक्यांची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे आणि योगेशमध्ये ती क्षमता आहे. ती क्षमता पहिल्याच बॉलवर तो सिद्ध करत असताना. कमाल का शॉट. और सही कहा अजय गढ़त आपने. मैच मैं कहता हूं कि शुरू कर दिया है. अब अंत कौन करता है ये देखने वाली बात है.
बरेचदा आपण पाहत असतो की एखादा मोठा फटका आला की गोलंदाजाचा जो कॉन्फिडन्स आहे तो देखील थोडासा कमी होत असतो. पण अशोक एक अनुभवी खेळाडू आहे आणि अशोककडून नेहमीच चांगल्या अपेक्षा असतात या टीमला. त्याच्यावर फार मोठी धुरा आहे हे त्याला देखील चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. पाहायचं आता कमबॅक कशा प्रकारे करतोय अशोक. यावेळेस बॅकफुटला जाऊन जोरदार पंच, इनफिल्डच्या वरून बॉल काढलाय, अतिशय देखणा फटका, बॉल कव्हर सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मिळतील धावा 4 चौकार. अप्रतिम बॅटिंग. आधी ऑन साईडला मोठा प्रहार केला होता, षटकार ठोकला आणि त्यानंतर आपण पाहतोय की हा बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता, विड्थ होती, वेट केला, चेंडूला येऊ दिला आणि त्यानंतर जोरदार प्रहार केलाय. पॉवर प्लेचा चांगला आता फायदा उचलला जातोय योगेशकडून. खूप चांगल्या टचमध्ये दिसतोय योगेश. सुरेख बॉल यावेळेस मात्र त्याच्यावर देखील एक चांगला ऑफ ड्राईव्ह, अक्षरशः चेंडू खोदून काढला होता. यॉर्कर लेन बॉल होता, मिड ऑफला चांगली फिल्डिंग, मात्र तत्पूर्वी एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट करण्यात आली आहे. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 1-20. अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 19 बॉल्स आणि 47 धावा असं समीकरण. एक चांगली हाय स्कोरिंग मॅच क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. ग्रामीण गटातून हा सामना आहे NK स्पोर्ट्स खांडवळ विरुद्ध नित्यसाई गणेशपुरी. यानंतर देखील ग्रामीणची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विंग अँड मिस. सौरभने थोडं निराश केलं आतापर्यंतच्या खेळामध्ये. 4 बॉल्स फेस केलेत, फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून आली. 3 डॉट चेंडू खेळलेत, म्हणजेच कुठेतरी संघाला तो बॅकफुटवर घेऊन जातोय. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. पॉवर प्लेची समाप्ती झाली. धावसंख्या 1-20 आणि आता उर्वरित 3 षटकांमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे NK स्पोर्ट्स खांडवळ संघाला हा सामना जिंकण्याकरिता. आज बाली ट्रॉफी 2022चा 8वा दिवस. अतिशय दर्जेदार स्पर्धेचं आयोजन नेहमीप्रमाणेच अल्ताफ बाली साहेब आणि पायनियर स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज गरमी अधिक जाणवते कारण ढगाळ वातावरण आहे आणि वारे देखील शांत झालेले आहेत. जास्त वेगानं हवा येथे वाहताना दिसत नाहीये. टफ कंडिशन्स आहेत प्रत्येक खेळाडूसाठी. या कंडिशन्समध्ये क्रिकेट खेळणं तेवढं सोपं नसतं. नित्यसाई गणेशपुरी संघ तुम्हाला मॅच रेफरी यांच्याकडून पहिली ऑफिशियल वॉर्निंग देण्यात आलेली आहे वेळेच्या संदर्भात. आपण वेळेच्या संदर्भात सहकार्य करायचं आहे, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सेकंड वॉर्निंगमध्ये थेट पेनल्टी असेल, लक्षात घ्या. जास्त वेळ खर्च करू नका. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. जो मर्यादित वेळ दिलेला आहे त्याच वेळेमध्ये आपण आपली षटकं कंप्लीट करायची आहेत. पॉवर प्लेची समाप्ती झाली. आता क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं पाहायला मिळत आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय मयुरेश. यावेळेस बॅटची एज आणि सोपा झेल. विकेट किपरने कुठली चूक केलेली नाहीये. पहिल्याच बॉलवर मयुरेशला मिळतं यश आणि मोठ्या विकेटचं पतन. योगेश खूप चांगल्या टचमध्ये दिसत होता. आल्या आल्या त्यांनी घणाघाती प्रहार चेंडूवर केले होते. एक षटकार एक चौकार देखील ठोकला होता मागच्या ओव्हरमध्ये. मात्र यावेळेचा जो बॉल होता अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला आणि थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता बॉलमध्ये. बॅटची बाहेरची कट लागल्यानंतर चेंडू थेट जाऊन विसावलाय विकेट किपरच्या सुरक्षित हातांमध्ये. पहा, टप्पा पडल्यानंतर बाहेर फिरकी घेणारा हा बॉल होता. बाहेरच्या दिशेनं स्पिन होणारा बॉल होता. सुरेख गोलंदाजी. 11 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालाय फलंदाज योगेश. दुसरा धक्का लागलाय NK स्पोर्ट्स खांडवळ संघाला धावसंख्या 20 असताना. सामन्यामध्ये अजूनही भरपूर चुरस आहे. 17 बॉल्समध्ये 47 धावांची आवश्यकता आहे आणि येथे जर चांगल्या प्रकारे बॅटिंग करण्यात आली तर निश्चितच सामना फार रोमहर्षक अवस्थेत जाताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश आलाय. आडव्या बॅटनं प्रहार केलाय. बॉल हवेत आहे. डीप मधून फिल्डर येतोय अँड व्हॉट अ ग्रेट कॅच. स्पेक्टॅक्युलर कॅच. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. जितेंद्र तुंबडाकडून हा कमालीचा झेल पाहायला मिळाला आणि आणखी एका विकेटचं पतन. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं स्पिन होताना दिसला. दोन्हीकडे चेंडू वळवण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज मयुरेश आपल्याला पाहायला मिळतोय. या आधीचा बॉल त्याने ऑफ ब्रेक टाकला होता आणि हा बॉल लेग ब्रेक आहे.
तर 2 चेंडूंवर 2 प्रकारचे आपल्याला चेंडू पाहायला मिळाले, 2 वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू. ही विविधता असणं फार गरजेचं असतं जेव्हा तुम्ही मर्यादित षटकांचे सामने खेळत असता. फलंदाजांना एक विनंती असेल, आपण खेळपट्टीवरून धावू नये. खेळपट्टीच्या बाजूने आपल्याला धावायचं आहे जेव्हा तुम्ही धावा घेण्यासाठी धावत असता. हॅट्रिकवर आहे गोलंदाज मयुरेश. यावेळेस स्विंग केला ऑन साईडला, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. फटका तर चांगला होता, मात्र फिल्डिंग देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. कुठला बॉल लेग ब्रेक असेल, कुठला बॉल ऑफ ब्रेक असेल, हे ओळखणं थोडंसं कठीण आहे या गोलंदाजाच्या विरोधात. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे, 3 बाद 21. सध्या तरी बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळत आहे NK स्पोर्ट्स खांडवळ संघ. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय सुरेख दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते मयुरेशकडून. प्रभावी मारा मयुरेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. 21 वर धावसंख्या स्थिरावलेली आहे. अजूनही आपण पाहतोय की 46 धावांची तब्बल आवश्यकता आहे. फक्त 14 चेंडू शिल्लक. नेक्स्ट बॉल. यावेळेस हा टप्प्याचा बॉल पुल केलाय स्ट्रेट टू द फील्डर ॲट डीप स्क्वेअर लेग. फलंदाज बाद. खराब बल्लेबाजी हम कहेंगे और लगभग अब NK खांडवाल की परेशानियां बढ़ती हुई. देखिए अजय गरत आस्किंग रन रेट भी बहुत ज़्यादा है. निश्चितच, आणि त्यामध्ये वारंवार आता विकेटचं पतन होत चाललेलं आहे. एकाच षटकामध्ये 3 फलंदाज बाद झालेत. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. सामन्याला पूर्णपणे कलाटणी देणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय मयुरेशकडून. नित्यसाई गणेशपुरी संघाची खूप चांगली कामगिरी, भरीव कामगिरी आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. चौथा धक्का लागलाय फक्त 21 धावा धावफलकावर. मागच्या षटकामध्ये जरूर काही चांगले फटके पाहायला मिळाले योगेशकडून, परंतु त्या व्यतिरिक्त जे फलंदाज आपण पाहिलेले आहेत त्या सर्वांनीच निराश केलंय. नवीन बॅट्समन सागर. सौरभ अजूनही खेळपट्टीवर आहे, मात्र सौरभच्या बॅटमधून कुठलाही चौकार किंवा षटकार निघालेला नाही, आणि ही फार मोठी चिंतेची बाब राहिली आहे खांडवल संघासाठी. यावेळेस चेंडूला काढलंय डीप फाईन लेगकडे, तिकडे फिल्डर तैनात. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. अप्रतिम गोलंदाजी. सक्सेसफुल षटकाची समाप्ती होते मयुरेशकडून. 3 षटकांचा खेळ संपला. NK स्पोर्ट्स खांडवळ संघ पूर्णपणे बॅकफुटला. धावसंख्या 4 बाद 22. And 45 runs to get. Nitya Sai Sports Ganeshpuri, they are right on top. बात होती हुई देखिए अजय गरत अब इक्वेशन बहुत ज़्यादा मुश्किल NK खांडवाल के सामने. 2 ओवर में 45 रन बनते हैं, लेकिन कभी कभी. Absolutely. It's very, very difficult to score 45 runs in 2 overs. They have already lost 4 wickets as well. That's a big problem. Pandurang brought into the attack this time, tried to play very awkwardly. Ball is just past the stump. Lovely ball indeed. And I think NK Sport Khandwal in tremendous under pressure. Pandurang is the bowler in the 4th over.
who bowled the first over as well of this innings and conceded only 8 runs. Pandurang up to the wicket now. But this time, missed time stroke straight to mid off. Another wicket goes down. A very simple catch for Chitu at mid off. He was looking to go over long on, but played little early. This is the poor batting performance from NK Khandwal. Finally, Sujit Patil is the new man in. Quite- Absence of 2 or 3 best batsmen. Khandwal in trouble now. Pandurang. This time full and powerful. Great shot. 6 runs. Excellent shot. A short off-lane delivery by the bowler. He read it quite early and smacked it over the onside. First 6 for Saurabh. Today is a hot morning here, hot noon. Temperature more than 30 degrees Celsius. Pandurang. But this time beauty. Up to the batsman and batsman try to play a helicopter stroke. We seam outside the off stump. Lovely delivery from Pandurang. Very full and just outside the off stump. NK Khandwal nowhere near the picture. One small leg cutter. This is the quality bowling from Ganesh Puri's pace attacker Pandurang. So it looks like only formalities are left. 39 more runs required from remaining 7 balls. This time once more we seam outside the off stump and that marks end of the 4th over. NK Khandwal nowhere near the picture. Only 28 on the board. Now last over left, 39 needing to victory. एक और बचा है, 39 रन चाहिए. जीत लगभग गणेशपुरी ने पक्की कर दी है. अगला मुकाबला देखना ना भूलिए. केतन पाटिल की बल्लेबाजी और प्रशांत पाटिल उर्फ गोटिया की बल्लेबाजी. जहाँ तक वडू नौगर का ताल्लुक है, उनके पास बैटिंग बहुत स्ट्रांग है और टॉस को जीता है खुनी ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. केतन पाटिल इस सीज़न में बहुत ज़्यादा फॉर्म में, सिटी क्रिकेट में भी हाईएस्ट टोटल उनके नाम है. अगले मैच के बाद हम 40+ क्रिकेट, गुल्डी क्रिकेट की तरफ लौटेंगे और 40+ क्रिकेटर्स का हार्दिक स्वागत है जो इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं. सुजीत पाटिल के पास स्ट्राइक देखता है कि कितने लंबे शॉट्स वो खेल पाते हैं. इस मरतबा हल्के हाथों से केवल ऑन साइड में पुश किया, 1 रन. बॉलिंग बहुत अच्छी की थी सुजीत ने. इसके बाद आई देवी वडूनगर और कायरा स्पोर्ट्स खोनी. उसके बाद 40+ में सोनाले बनाम कालिका माता खाड़ पाऊँ. फुल टॉस गेंद और एक और विकेट गिरता हुआ. ऐसा लग रहा है कि आधा
गेंद थी, बिल्कुल भी टाइमिंग नहीं थी स्ट्रोक में और एक आसान सा कैच लॉन्ग ऑन खिलाड़ी के लिए। सौरभ ओपन करने आए थे, काफ़ी देर तक क्रीज पर रहे लेकिन कुछ खास योगदान नहीं दे पाए, सिर्फ 8 रन बनाए। इस मर्तबा फिर से गेंद हवा में, वही खिलाड़ी, एक और विकेट। जितेंद्र तुमड़ा एक बार फिर से एक्शन में और तीसरा कैच लपका है उन्होंने। और इसी से पता चलता है सिद्दीक जी कि वो कितने अच्छे फील्डर है। बल्लेबाजी तो बहुत बढ़िया करते ही है लेकिन फील्डिंग भी उतनी ही शानदार रहती है जितेंद्र तुमड़ा की। स्विंग एंड मिस। कितनी गेंदें बची है मैच हारने के लिए? एक गेंद बची है। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मर्तबा टॉपेज लगा है और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है गणेशपुरी स्पोर्ट्स ने। अभिनंदन, हार्ड लक सुजीत पाटिल, विवेक पाटिल एंड एन.के. खांडवाल। नमस्कार दोस्तों, आप सभी का बाली ट्रॉफी 2022 में हार्दिक स्वागत है। जैसा कि आप सभी जानते हैं आज 8वां दिन है बाली ट्रॉफी 2022 का और अभी अभी आज का पहला मुकाबला यहाँ पर भिवंडी के लेट परशुराम टावर स्टेडियम में समाप्त हुआ है। मुकाबला ग्रामीण पूल से खेला गया एन.के. स्पोर्ट्स खांडवल और नित्य साई स्पोर्ट्स गणेशपुरी के बीच में और इस मैच को काफ़ी आसानी के साथ जीतने में कामयाब हुई नित्य साई स्पोर्ट्स गणेशपुरी टीम। कॉन्ग्रेचुलेशंस टू देम फॉर विनिंग दिस मैच। और अब इस मैच के पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ हम बढ़ रहे हैं। हम हैं इस समय प्रेजेंटेशन बॉक्स में, मेरे साथ मशहूर कमेंटेटर सिद्दीक जबाबे। सर स्वागत है आपका। धन्यवाद अजय। और देखिए, बिना बारात के शादी फीकी है और बिना हमारे स्पॉन्सर के बाली का रंग उतर सकता है। हम पहले उनका विशेष धन्यवाद करेंगे जिन्होंने तन मन धन से हमारे को कोऑपरेट किया है। 70 स्पोर्ट तारीफ सैयद साहब, शुक्रिया। रोकड़ा रास्ता मांगीलाल पालीवाल का पैसे इन्वेस्ट करने का रोकड़ा रास्ता ऑल इंडिया ओपन फर्स्ट प्राइज स्पॉन्सर भी हैं, विशेष धन्यवाद। AA भारत गैस टॉस बॉक्स स्पॉन्सर असफर बुलिंचकर और जावेद दलवी साहब, आपका शुक्रिया। स्मार्ट इंटरप्राइजेस विशेष धन्यवाद। जुनेद पटेल एंड मक्की पटेल भाइयों की नंबर 1 जोड़ी, फर्स्ट प्राइज भिवंडी सिटी स्पॉन्सर। नाफिला टूर्स एंड ट्रैवल्स, कश्मीर से कन्याकुमारी कहीं भी जाना है मिस्टर एंड मिसेस साहिबा मोमिन से रब्ता कीजिए। फर्स्ट प्राइज ग्रामीण को स्पॉन्सर किया है सुरेश मात्रे और बालिया मामा ग्रामीण सम्राट, विशेष धन्यवाद। RK फ्रीड एंड MJ स्पोर्ट रजी कुवारी गैसुद्दीन शेख, आपका शुक्रिया। शिव शंकर जूस एंड आइसक्रीम सेंटर राहुल गुप्ता जी, आपका विशेष धन्यवाद। अब्दुल रहमान जैरोमी मैजिक बॉक्स स्पॉन्सर। फुल टॉस बॉल के लिए अली असगर साहब, आपका शुक्रिया। भिवंडी के विजय मालिया, पांडुरंग धर्मा पाटिल और धनेश कुक से विशेष धन्यवाद। कमेंट्री बॉक्स स्पॉन्सर राइजिंग स्टार इंग्लिश स्कूल, आपके बच्चों का मुस्तकबिल।
बहुत शुक्रिया। विवेक पाटिल सुजीत पाटिल खांडवाल भाइयों की एवन जोड़ी, सेकंड प्राइज ग्रामीण स्पॉन्सर, विशेष धन्यवाद। रुपेश जादव डोले गोल्डमैन थर्ड प्राइज स्पॉन्सर ग्रामीण, विशेष धन्यवाद। अज्जू पटेल अर्जोली फोर्थ प्राइज ग्रामीण, बहुत शुक्रिया। सूरज थोड़ाट जी विशेष धन्यवाद, बेस्ट बैट्समैन 40+ वॉशिंग मशीन स्पॉन्सर। इरफान भूरे साहब प्लेस पवेलियन के लिए आपका शुक्रिया, मापोली की पर्सनालिटी। फरहान पटेल मापोली की शान, प्लेस पवेलियन के लिए शुक्रिया। टाइगर ऑफ टिमगर सतीश चौधरी विजय चौधरी, आपका विशेष धन्यवाद। अरुण भीड़ जेडपी मेंबर, फ्रूट बास्केट स्पॉन्सर, विशेष धन्यवाद। निदा मल्टी फैसिलिटीज हॉस्पिटल रोशनबाग, ओनर अकरम बाम्बूवाला, आपका बहुत शुक्रिया। यूनिक कवर केस, अगर कवर चाहिए तो फिर यूनिक में मोबाइल शॉप तबरेज शेख, आपका शुक्रिया। रॉयल मल्टी फैसिलिटीज़ हॉस्पिटल डॉक्टर इमरान हदीस अंसारी, जो इरफान हदीस अंसारी के भाई हैं, आपका शुक्रिया। मोहम्मद अली दिल्ली दरबार ढाबा बाईपास नासिक रोड, जुबैर मेमन साहब, आपका बहुत शुक्रिया। नियर शामियाना ढाबा करसन फ्लोरे, आपका विशेष धन्यवाद। और सुभाष ठाकरे जी, आपका विशेष धन्यवाद। और साथ में हम थैंक्स कहना चाहेंगे डी साकारिया को, लाहौटी कंपाउंड सूट शेरवानी और कुर्ता यदि आपको चाहिए तो आप जाइएगा डी साकारिया जो आपकी पर्सनालिटी में 4 चांद लगाए। मैजिक बॉक्स स्पॉन्सर है इस टूर्नामेंट में। साथ में मैन ऑफ द मैच ट्रॉफी स्पॉन्सर एक्रिलिक R2 के पल्लन भाई को भी हम थैंक्स कहते हैं। हम थैंक्स कहना चाहेंगे इस टूर्नामेंट के ड्रेस स्पॉन्सर मिस्टर दयानंद सोरगे साहब, वीरेंद्र सोरगे साहब और विराज सोरगे साहब को, बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क को हम थैंक्स कहते हैं। साथ में ही हम थैंक्स कहना चाहेंगे कैप स्पॉन्सर्स SK स्पोर्ट्स मापोली, प्रोप्राइटर शादाब खोदकर साहब को, रुपल निमेश शाह मैडम को भी हम थैंक्स कहना चाहेंगे उनके विशेष कोऑपरेशन के लिए। साथ में हम पिलो स्पॉन्सर, जो कि कैच ऑफ द मैच का अवार्ड हर मैच में दिया जा रहा है, गौरी फॉर्म सेंटर के प्रोप्राइटर महबूब गौरी साहब को हम थैंक्स कहना चाहेंगे। कपिल पाटिल फाउंडेशन सामाजिक संस्था, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल साहब को भी हम थैंक्स कहते हैं। O2 लाइव ड्रिंकिंग वाटर के शाहिद पापा और फैयाज अंसारी को हम थैंक्स कहना चाहेंगे। A1 चिकन सेंटर को भी हम थैंक्स कहते हैं, प्रोप्राइटर आतिक भाई। साथ में हम थैंक्स कहना चाहेंगे एडवाइस फ्यूचर सॉल्यूशंस को। ओवरसीज़ में एजुकेशन हो या फिर जॉब हो, उसके लिए आप ज़रूर रब्ता कीजिएगा एडवाइस फ्यूचर सॉल्यूशन का, प्रोप्राइटर ताबिर ज़ैरूमी का। फूड्स बास्केट उन्होंने स्पॉन्सर किए हैं इस टूर्नामेंट में। हम थैंक्स कहते हैं रॉयल मोटर्स को, प्रोप्राइटर अफजल सैयद। और साथ में प्रभाग क्रमांक 4 के सभापति इरफान हदीस अंसारी साहब को भी हम थैंक्स कहते हैं उनके विशेष कोऑपरेशन के लिए। थैंक यू टू रोलेक्स मेडिकेयर, प्रोप्राइटर फहद दलवी एंड मनसब मुल्ला, जिनकी ओर से आकर्षक बैग दिए जा रहे हैं टॉस सेरेमनी में। रियल स्टील ट्रेडर्स और रियल स्पोर्ट्स क्लब के वसीम भाई अंसारी को हम थैंक्स कहते हैं। बाली ट्रॉफी 2022 की ऑर्गेनाइजिंग कमेटी पायनियर स्पोर्ट्स को भी हम थैंक्स कहते हैं। एसएस टूर्स एंड ट्रैवल्स के प्रोप्राइटर सलमान भोजे, इनको भी हम थैंक्स कहते हैं। साथ में हम थैंक्स कहना चाहेंगे अमिदुज़मा अंसारी को, जिन्होंने 3रे नंबर का इनाम स्पॉन्सर किया है भिवंडी सिटी पुल के लिए। साथ में अमान टूर्स एंड ट्रैवल्स के प्रोप्राइटर गुलाम साबिर को हम थैंक्स कहते हैं। वी आर ऑल्सो थैंकफुल टू ट्रेलर ऑटोमोटर्स प्रोप्राइटर आरिफ मोमिन, एंड वी आर ऑल्सो थैंकफुल टू नवाब स्पोर्ट्स प्रोप्राइटर नूरुलैन शेख, एंड ऑल्सो चोचास अखाड़ा, इनको भी हम थैंक्स कहते हैं। सो वी आर थैंकफुल टू ऑल सपोर्टर्स एंड स्पॉन्सर्स ऑफ बाली ट्रॉफी 2022। आइए प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए मैं आवाज़ दूंगा। तन्मय बागल, चेतन बागल, रुपेश पाटिल, मनीष भांडे, जतिन पाटिल, किशन भाई और जैफ खड़वे। सभी का हार्दिक स्वागत है। सबसे पहले कैच ऑफ द मैच स्पॉन्सर बाय
गौरी फ्रॉम सेंटर महबूब गौरी, और कैच ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू कैच ऑफ द मैच अवार्ड गोज टू जितेंद्र तुमड़ा फ्रॉम नित्य साई स्पोर्ट्स गणेशपुरी। सिद्दीक जी, एक नहीं दो नहीं बल्कि 3 कैच लपके जितेंद्र ने। तो आइए स्वागत करते हैं हम प्रेजेंटेशन बॉक्स में तालियों के साथ जितेंद्र तुमड़ा का। आइए मनीष बामड़े के हाथों से हम आपको ये तकिया दे रहे हैं। अब बारी है मैन ऑफ द मैच, और बाली का मैन ऑफ द मैच मानो सोने पे सुहागा, एंड मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू अशोक जादव once again from Nitya Sai Sports Ganeshpuri, 32 runs in just 10 balls. तो आइए अशोक, आपको आगे आना है। ये सारे इनामात आपकी राह देख रहे हैं। नितिन जतिन पाटिल के हाथों से हम डॉक्टर तौसीफ शेख स्पॉन्सर एक गिफ्ट हैम्पर दे रहे हैं। बामड़े साहब के हाथों से हम आपको शिव शंकर आइसक्रीम सेंटर ये गिफ्ट हैम्पर दे रहे हैं। चेतन बागल साहब हमारे बीच में मौजूद है। आइए उनके शुभ हाथों से ये गिफ्ट हैम्पर हम दे रहे हैं, जिसे स्पॉन्सर किया है ठाणे जिला के एवन सूत्र संचालक राजेंद्र पाटिल ने। अब फ्रूट बास्केट हम देने जा रहे हैं रुपेश पाटिल के हाथों से, जिसे स्पॉन्सर किया अरुण भोईर जेडपी मेंबर और ताबिर जैरुमी ने। डी साकारिया का बैग देने जा रहे हैं धीरज जोशी। धीरज जोशी के हाथों से हम डी साकारिया का बैग दे रहे हैं। अब जैफ खरबे, किविन पीटरसन, शादाब कुतकर की ये कैप आपको पहनाते हुए, और आखिर में तन्मय बागल साहब के हाथों से हम एक्रेलिक आर्ट 2 का नमूना ये ट्रॉफी दे रहे हैं। बहुत धन्यवाद तमाम मेहमानों का प्रेजेंटेशन में हमसे जुड़ने के लिए। अशोक, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन। खूप चांगली फलंदाजी तुमची राहिली, खूप चांगला फ्लाइंग स्टार्ट तुम्ही तुमच्या टीमला मिळवून दिलात। म्हणजे मैदानामध्ये उतरण्या अगोदर मैदानामध्ये काय तुमच्या मनामध्ये काय चालू होतं? घरून येत असताना काय असे विचार वेगळे चालू होते का? हा, 32 धावांची आकर्षक खेळी तुम्ही साकारली, मात्र इतर फलंदाजांनी हवी तशी कामगिरी केली नाही, त्याबद्दल काय बोलाल? पुढच्या मॅचला त्यांना म्हणजे 100 पैकी 100। थैंक यू सो मच। तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी। और चलते हैं कमेंट्री बॉक्स की तरफ। पांडुरंग धर्मा पाटिल कमेंट्री बॉक्स में। बहुत बहुत शुक्रिया सिद्दीक भावे सर और ग्रेट वाइस अजय खराज सर।